निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। साकूरफाटा शिंदोडी राज्यमार्ग घेतला मोकळा श्वास। सार्वजनिक बांधकाम विभागाचा मोठा दणका, नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने अतिक्रमण हटवलं। संगमनेर तालुक्यातील साकूरफाटा, पिंपळगाव, देपा, साकूर, मांडवे बुद्रुक, शिंदोडी राज्यमार्ग 36 वर रस्त्याच्या सरकारी जागेवर अतिक्रमण करून अनधिकृत बांधलेल्या बांधकामांना संगमनेरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने नोटीस दिल्या आहेत। जवळपास 200 अतिक्रमणधारकांना नोटीस देण्यात आले। ही सर्व अतिक्रमणे संबंधितांकडून तात्काळ काढण्यात यावीत असे आदेश देण्यात आले होते। तसेच लवकरच अतिक्रमणे हटवण्याची मोहीम सार्वजनिक बांधकाम विभाग हाती घेणार असल्याने अतिक्रमणधारकांमध्ये एकच खळबळ उडाली होती। यावर अतिक्रमणधारकांनी तात्काळ अतिक्रमण स्वतःहून काढून घेण्यास सुरुवात केली। अधिक माहिती अशी की साकूरफाटा ते शिंदोडी राज्यमार्ग 36 वर रस्त्याच्या शासकीय जागेवर अनेकांनी नियमांचे उल्लंघन करत अतिक्रमण केले आहे। शासनाच्या नियमाप्रमाणे रस्त्याच्या मध्यभागापासून दोन्ही बाजूंनी साधारणपणे 15 मीटरपर्यंत कोणतेही बांधकाम असू नये असे धोरण आहे। मात्र या नियमाला झुगारून अनेकांनी छोट्या मोठ्या टपऱ्यात दुकानं उभारली आहेत, तसेच मोठमोठी बांधकामे देखील केली आहेत। मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिक्रमणधारकांना आधी वारंवार नोटिसा बजावल्या होत्या। त्यानंतर साकूरफाटा ते शिंदोडी राज्यमार्ग हा सार्वजनिक बांधकाम विभागाचे संगमनेर उपविभाग यांच्या अखत्यारीत येत असून त्यांच्यामार्फत 8 एप्रिल 2026 रोजी साधारणपणे 200 जणांना नोटिसा दिल्या आहेत। तसेच नोटीस मिळाल्यापासून पुढील 7 दिवसात अतिक्रमण काढून शासकीय जागा पूर्ववत करण्यात यावी, अन्यथा कारवाई करण्यात येईल असे सार्वजनिक बांधकाम खात्याने जाहीर केले होते। तसेच सद्यस्थितीत या रस्त्याकरिता संपादित करण्यात आलेल्या जागेत करण्यात आलेले बांधकाम तसेच तात्पुरती टपरी आणि शेड अशा स्वरूपाचे बांधकाम हटवण्यात यावे असे सूचित केले आहे। त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राज्यमार्ग 36 वर रस्त्याच्या दोन्ही बाजूला 15 मीटरपर्यंत हद्द निश्चितीच्या खुणा केल्या। त्यामुळे आता सार्वजनिक बांधकाम विभाग कारवाई करणार हे निश्चित झाल्याने अतिक्रमणधारकांची चांगलीच धाकधूक वाढली आहे। त्यामुळे काहींनी स्वतःहून अतिक्रमण काढायला सुरुवात केली आहे। तसेच जे अतिक्रमण काढणार नाहीत त्यांच्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने लवकरच बुलडोझर फिरवणार असल्याची माहिती आहे। मात्र गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेला राज्यमार्ग 36 मोकळा श्वास घेणार आहे।